रामराम मंडळी, व्हिडिओ पूर्ण बघा कारण माहिती महत्त्वाची आहे. हा देश एक कृषीप्रधान देश आहे. काही मराठी काही हिंदी होईल तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. कृषीप्रधान देश आहे भारत देश, पण शेतकऱ्याच्या कोणत्या मालाला भाव नाही. ते जाऊ द्या म्हणायला गेलं, एज्युकेशन सिस्टम बरोबर नाही. इथला युवा काल दिल्लीमध्ये जंतर मंतरवर लाखोच्या संख्येनं विद्यार्थी आले. कुठून कुठून आले, पार किती विद्यार्थी जर आपल्या हक्काकरता जर रस्त्यावर उतरत असेल तर या देशातले जे भ्रष्टाचार करणारे नेते, मंत्री, संत्री जे कोणी असतील त्याला उगाच जरा तरी लाज इज्जत वाटाव की नाही. जर देशातल्या युवा इतका रस्त्यावर उतरला, जाम, पार त्याच्यावर लाठीचार केले. पाहिला एवढ्या भारत देशामध्ये जर इतका अन्याय विद्यार्थ्यावर होत असेल तर या देशाचं भविष्य ज्या विद्यार्थ्याच्या हातात आहे, देश कसा घडवायचा काय नाही, त्या भविष्यावरच जर आपण जर लाथा मारल्या, काय मारहाण केले काल दिल्लीमध्ये, आणि मीडिया सगळे गुपचाप हात, एखादीच मीडियावाले बोलालेत, बाकीचे कोणीच नाही. चट दलाल मीडिया होऊन गेली. प्रत्येकजण विद्यार्थी, कोणाचे डोके फुटलेत, कोणा पोरीला मारलं, कोणा पोराला मारलं, काय मारहाण. ते मारहाण बघून असं वाटू लागलं की हे देश हुकुमशाही आहे. इथं हुकुमशाही आहे की काय घराणेशाही आहे की, असं किती अवघड आहे. हुकुमशाही असले त्या पहिले इंग्रज होते. इंग्रजाने अत्याचार करून करून त्याने गोळीबार केला, आणि हे तर दणका माराची काय पद्धत आहे का हो? काय विद्यार्थ्याला मारले रस्त्यावर. बेस्ट पाण्याचे ते प्रेशर बघा, ते धुवा सोडा, लढू लागले हो विद्यार्थी बिचारे आपल्या हक्काकरता. जर एखादे विद्यार्थी एवढे हे करत असतील, एज्युकेशन सिस्टम बरोबर आहे की नाही हो. जर एखादी मेहनत करून जर विद्यार्थी, गरिबाची लेकरं शिकतात, जर शिकून जर त्याचा पेपर फुटत असेल, बार पेपर फुट, तर काय सिस्टमची काय इज्जत काय आहे. हे पैसे खायाकरता पेपर फोडालेत. नेटचा पेपर फुटला, ते आज दुसरा कोणता बी पेपर फोडलेत. 10-12 कोटी, 50 कोटी, 500 कोटी रुपये आले, पेपर फुटला, लाखी डबल. मग पेपर विद्यार्थी बेजार व्हा, असं व्हा, तसं व्हा. किती अवघड आहे. जर एखाद्या गरीबाच्या लेकराला एक बारची फी भरणं होईना, आणि बार जर पेपर फोडी बसले आणि हे बार फिया भरायला लावले, तर त्या विद्यार्थ्याचं काय म्हणाल जीव. आत्महत्या करायला. आत्महत्या जरी विद्यार्थी केले त्याचं काहीच जायना झाले. त्याला वाटले काय एक दिवस कॅन्डल मोर्चा करतात, कॅन्डल मोर्चा करून विद्यार्थी शांत बसतात. पण जे काल जंतर मंतरवर जे आंदोलन झालं, त्या आंदोलनात लोकशाहीच्या भारतामध्ये लोकशाही आहे. लोकशाहीच्या राज्यात जर हुकुमशाही जर हे न करत असतील तर किती अवघड गोष्ट आहे. हुकुमशाहीमध्ये सुद्धा इतका अत्याचार कोणी करणार विद्यार्थ्यावर, कारण विद्यार्थी हा देशाचं भविष्य आहे. करते काय. पण लोकशाहीमध्ये जर विद्यार्थ्यावर एवढा लाठीचार, पाणी मार, गोळ्या मार असं जर करत असतील, काय इथली सत्ता काय नाही. किती बेदम अवस्था, बेकार आहे. एकतर इथं शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, कुठले सिस्टम चांगलं नाही, फक्त ह्याला सत्ता पाहिजे. ह्याच्यात मंत्री हेच
संत्री मंत्री पंतप्रधान सगळे ह्यायचेच. दुसरा कोणता पक्ष नका, दुसरं कोणी मधात बोलू नये, सगळे मीडिया ह्यायचे. पण असं आहे काय कधी शेतकऱ्याच्या कापसाला भाव, ऊसाला, हळदीला, सोयाबीनला, ज्वारीला हे घ्या भाव, अशी कोणतीच कथा नाही शेतकऱ्याची तर नाहीच हो. पण इथं जे युवक खातात, जे गरिबाचे शेतकऱ्याचे बी पोरं हातात शिकायला. आता शेतकऱ्याच्या पोराचा जर एखादा अभ्यास करून जर पेपर जर फुटले तर त्याचं किती दूर अवस्था होते. ते बिचारे म्हणते एवढा अभ्यास करून जर पेपर फुटला करा आत्महत्या. आत्महत्या केल्यावर सरकारचं काय बिघडलं? काहीच बिघडणार आहे. सरकार फक्त त्याची गादी सांभाळालेत, दुसरा कोणताच विचार नाही. त्याच्या गादीवर दुसरं कोणी बसू नये. पावर सगळी त्याच्या हातात. मीडियाची पावर आहे, पोलिसाची पावर, आर्मीची पावर. पण जे आर्मी पोलीस जे काल लाठीचार्ज करू लागले त्याचे बी लेकरं शिकलेले असतील हो. काय अडाणी थोडीच असतील. त्यांना नोकरी लागले म्हणताना त्याचे लेकरं शिकतच असतील की नाही. त्याला तरी कळावं उगं बायला आपण विद्यार्थ्याला कसं मारावं काय नाही. किती जरी वरून हुकुमशाही जर चालवली त्याला बी समजतच असेल की नाही. पार बेथम मारले, डोसके फोडले विद्यार्थ्याचे. वर्ध म्हातारे माणसं काही होते, शेतकरी माणसं, शेतकऱ्याला बी मारहाण. काय रे बाबा, लय अवघड इथली अवस्था आहे की नाही. इतकं मारहाण करून ह्याला काय भेटत असं. पण एवढी मोर्चा काढून सुद्धा कोणता पंतप्रधान नाही, मुख्यमंत्री भेटायला नाही. काय मला तेच तेलंगणाचा मुख्यमंत्री विजय थलापती मुख्यमंत्री होऊन किती दिवस झाले, काय काय प्रगती केली तेलंगणात. असे एक बारचे सत्ता पलट करावं लागते. सत्ता पलट केल्याशिवाय विकास होत नसते. पण ह्यानं मतदानात घोळ करतात, पेट्यामध्ये घोळ करतात. कोणाला बी मतदान टाका, तेच निवडून येतात. असं करू लागल्यावर कशी सत्ता पलट होईल. खेड्यापाड्यांना तर हुकुमशाही चलते. कुठला बी एखादी सरपंच बिरपंच येते, बुथावर थांबते, खप 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 मतदान करून घेते. चालतं मंडळी, मी बी एक शेतकरी आहो. फक्त कालचा हेडू बघून मला अत्यंत मनापासून दुःख वाटलं. दुःख वाटल्यामुळे हे 4 शब्द मी सांगालो तुम्हाला. असंच जर हेडू बघण्याकरता नवीन चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करा. हेडू कसा वाटला. जय जवान जय किसान हा नारा म्हणून काय फायदाच नाही. कारण इथं फुल्ल अत्याचार चालले, हुकुमशाही, दादागिरी, भाईगिरीगिरी चालते. धन्यवाद मंडळी.